पुण्यातील श्रीनगर परिसरामध्ये श्री साईबाबा मंदिर देवस्थान ट्रस्टच्या वतीने 28वा वर्धापन दिन उत्सव सोहळा आयोजित करण्यात आला होता। सकाळपासून या ठिकाणी विविध प्रकारचे धार्मिक उपक्रम आयोजित करण्यात आलेले होते। त्यानंतर भव्य पूजा, सत्यनारायण पूजा, भजन यांसारखे अनेक धार्मिक कार्यक्रम येथे आयोजित करण्यात आलेले होते। मंदिराचे संस्थापक तुकाराम नारायणराव शिंदे यांच्या कारकिर्दीमध्ये ह्या उत्सवाची सुरुवात करण्यात आलेली होती। या उत्सवाची परंपरा त्यांचे पुत्र अर्थातच माजी नगरसेवक मनोज शिंदे यांनी आजही जोपासून ठेवलेली आहे। तर मनोज शिंदे, विनोद शिंदे, शैलेश शिंदे, योद्धान शिंदे, सूरज शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली या संपूर्ण देवस्थानचा कारभार इथे सुरू असतो। अनेक भाविक या उत्सवामध्ये सहभागी होण्याकरिता सकाळपासूनच येथे दाखल झाले होते। येणाऱ्या प्रत्येक भाविकाला या ठिकाणी प्रसादाचं वाटप केले जात होतं। त्याचबरोबर धार्मिक कार्यक्रमांसोबतच या ठिकाणी महाभंडाऱ्याचं आयोजन देखील करण्यात आलं होतं। अनेक मान्यवरांनी येथे उपस्थित राहून साईंचं दर्शन घेतलं, तर परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने येथे उपस्थित राहून श्रीनगर मैदानातील साई भंडाऱ्याचा आस्वाद घेतला। अशा प्रकारे श्री साईबाबा मंदिर देवस्थान ट्रस्ट आयोजित 28वा वर्धापन दिन उत्सव सोहळा माजी नगरसेवक मनोज शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली मोठ्या उत्साहाने संपन्न झाला। साईबाबा मंदिराचा आज 28वा वर्धापन दिन आहे आणि तुम्ही बघताय फार धुमधडाक्यात दरवर्षी सादर होतो। ॲक्च्युली खरं म्हणजे सांगायचं ना, आपले पप्पा आमचे स्वसून तुकाराम आणि खूप वर्ष हा रिवाज सुरू आहे। वर्धापन दिना दिवशी बरेच भक्त येतात, भजन कीर्तन होतात आणि हा सोहळा एक अतिशय रंगतदार होतो। आज भंडारा प्रसादासाठी हजारो लोक येऊन गेलेले आहेत आणि अजूनही येत आहेत आणि देवाच्या ह्या आशीर्वादाचा सगळ्यांनी जास्तीत जास्त आशीर्वादासाठी येऊन दर्शन घ्यावं आणि इथे हा प्रोग्राम त्याची शोभा वाढवावी अशी मी सगळ्यांना माझ्याकडे मनापासून विनंती करते। मला असं वाटतं की शिर्डीला तर आपण नेहमी जातो, पण मनोज शिंदेच्या या साई दर्शनामध्ये तेवढाच आनंद मला मिळाला आणि कृतकृत्य झालो असतो। मनोजचं जर अभिनंदन आणि आशीर्वाद साईबाबांचे असावे त्यांच्यावरही माझ्यावर त्यांनी पण नवीन करिअर सुरू केलेली आहे, पुन्हा येतात। त्यामुळे पुनश्च हरिओमला त्याच्या साक्षात साईबाबांचे आशीर्वाद असावे त्याला प्रार्थना करतो। धन्यवाद।